जीवनात हवी आहे सकारात्मक स्थिरता. उत्तर आहे श्रीमद भगवद्गीता. श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेल्या भगवद्गीतेतून त्यांची जीवांप्रतींची अमर्याद करुणा झळकते. ती कृष्ण करुणा श्रीकृष्ण पृथ्वीवरील प्रत्येक आत्म्याची काळजी घेतात याची शाश्वत आठवणच करून देते. तुमचे कर्तव्य करा, परंतु तुमच्या कर्मांच्या फळांची आशा करू नका हे सांगते. तीच कृष्ण करुणा आपल्याला आसक्तीपासून मुक्त करून चिंता तसेच पश्चातापाच्या अंतहीन चक्रापासून वाचवते. आत्मा शाश्वत आहे, शरीर नाशवंत वस्त्राप्रमाणे आहे हे सांगते. तीच कृष्णांची करुणा आपल्याला दुःखात सांत्वना तर सुखात धीर देते. सर्व काही माझ्या स्वाधीन करा, कारण मीच सर्वांचा उगम आहे हे सांगते. तीच कृष्ण करुणा आपल्याला शरणागत होताना अहंकाराच्या वादळापासून संरक्षण देत त्या कृष्ण प्रेमासाठी आपले हृदय उघडे करते. ही कृष्णांची करुणा आपल्याला स्वार्थापासून दूर नेते तसेच निर्भय, शांत, निस्वार्थ प्रेमाने वागण्यास प्रेरित करते. आणि मग प्रत्येक श्वासात, प्रत्येक आव्हानात कृष्णांची करुणा संपूर्ण मानवतेला व्यापून टाकते. आपल्याला समजूतदार बनण्यास, प्रगती करण्यास आणि एकमेकांवर प्रेम करण्यास उद्युक्त करते. ती भगवत करुणा भगवद्गीतेतील कालातीत सल्ल्याने आपल्याला शाश्वतरित्या धनसंपन्न बनवते. म्हणून आपण तिचा जीवनात अंगीकार करावा. ती वाट पाहते. श्रीमद भगवद्गीतेचा जय जयकार असो. हरे कृष्णा.